सध्या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलं दुपारच्या वेळेला काही ना काही खाण्यास मागतच असतात। तेव्हा संध्याकाळच्या लहान भुकेसाठी एक उत्तम पर्याय म्हणून आज आपण मस्त स्ट्रीट स्टाईल चमचमीत ओली भेळ कशी करायची ते बघणार आहोत आणि तिची चव अगदी परफेक्ट स्ट्रीटवर मिळते तशीच येण्यासाठी इथं मी सिक्रेट लाल मिरच्यांची लसणाची चटणी सुद्धा केलेली आहे। त्याचबरोबर चिंचगुळाची चटणीही केलेली आहे, त्यामुळे ही भेळ खाण्यास भन्नाट लागते। एक वेळा या पद्धतीने कराल तर परत परत त्याच पद्धतीने तुम्ही कराल, इतकी मस्त अशी ही भेळ तयार होते। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग मस्त चमचमीत अशी ओली भेळ कशी करायची ते बघूया। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आता इथं सुरुवातीला आपण भेळ बनवण्यासाठी लागणारी चिंचगुळाची चटणी तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी गरम पाण्यामध्ये थोडीशी चिंच भिजत घातलेली होती। 8 ते 10 असे चिंचेचे तुकडे येते तर ते टाकून घेतलेले होते। व्यवस्थित भिजल्यानंतर असं हाताने त्याला कुस्करून घ्यायचे आहेत या पद्धतीने, म्हणजे त्याचा जो गर असतो तो सगळा निघून जातो। तर या पद्धतीने गर काढल्यानंतर असं हातामध्ये दाबून त्याचे जे चिंचोक्या वगैरे असतात तर त्या काढून घ्यायच्या आहेत। नंतर आता आपण ते चिंचेचं पाणी आहे ते गाळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं गाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये असं पाणी गाळून घ्यायचं आहे। असं पाणी गाळल्यामुळे चिंचेच्या ज्या शिरा असतात त्यात निघून जातात आणि आपल्याला व्यवस्थित असं गाळलेलं पाणी मिळतं। आता मी त्याच पातेल्यामध्ये चिंचेचं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धी छोटी वाटी मी गूळ घेतलेला आहे। गूळ व्यवस्थित किसून घेतलेला आहे। नंतर इथं पाव चमचा साधं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता मी गॅसवर ते पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। नंतर आता आपल्याला हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे। गूळ विरघळेपर्यंत हे पाणी व्यवस्थित असं ढवळत राहायचं, म्हणजे त्यातील गूळ आहे तो लवकर विरघळला जातो। त्यासाठी असं चमच्याने हे पाणी अधूनमधून हलवत राहायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटांनंतर गूळ व्यवस्थित विरघळला जातो आणि पाणीही घट्टसर व्हायला सुरुवात होऊन जाते। अजून आपल्याला 2-1 मिनिटं छान उकळी आणून घ्यायची आहे। असं 2 ते 3 उकळ्या आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर बघा, एकदम मस्त असं घट्टसर पाणी होत चाललेलं आहे आणि थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होईल। तर त्यासाठी थोडंसं घट्टसर पाणी झालं की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता आपली चिंचगुळाची चटणी तयार झालेली आहे आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लाल मिरची आणि लसणाची चटणी तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या मी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या। नंतर त्यामध्ये 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणीही टाकून घेतलेलं आहे। नंतर आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता लाल मिरच्या आणि लसणाची मस्त अशी झणझणीत चटणी तयार झालेली आहे आणि या चटणीमुळेच आपल्या भेळला खूप छान टेस्ट लागणार आहे। आता आपण भेळसाठी लागणारे इतर साहित्यसुद्धा बघून घेऊया। तर इथं मी अर्धी कैरी कट करून घेतलेली आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर तिलाही कट करून घेतलेली आहे। मध्यम आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेले आहे। 2 काकड्या कट करून घेतलेल्या आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटोही कट करून घेतलेले आहे। नंतर इथं मी शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घेतलेले आहे आणि आता आपलं सगळं साहित्य तयार आहे। आता आपण भेळ कशी करायची ते बघून घेऊया। तर इथं एका मोठ्या बाउलमध्ये मी मुरमुरे घेतलेले आहे आणि आता मी त्यामध्ये भाजलेली चना डाळ मिळते ती घेतलेली आहे, तर ती थोडीशी टाकून घेतलेली आहे। नंतर हा मिक्स चिवडा मिळतो, त्यात तळलेले पोहे आणि बारीक शेव असतात तो टाकून घेतलेला आहे। तुम्ही फरसाणही घेतले तरी चालेल। नंतर त्यामध्ये तिखट शेव मिळतात ते अर्धी वाटी घेतलेले आहे। नंतर त्यात थोडेसे तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये काकडी टाकून घेतलेली आहे। नंतर बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आता इथं मी कच्ची कैरी घेतलेली, तिला बारीक कट करून घेतलेली आहे। तुम्ही कैरी किसूनही टाकून घेऊ शकता। नंतर थोडीशी कोथिंबीर आहे तीही बारीक कट करून ती टाकून घेतलेली आहे। आता इथं आपण जे चिंचगुळाचं पाणी करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे, यामुळे खूप छान टेस्ट लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते पाणी टाकू शकता। मी तर 4 ते 5 चमचे टाकून घेतलेलं आहे। नंतर इथं आपण जी लाल चटणी करून घेतलेली होती लसणाची आणि लाल मिरचीची ती टाकून घेतलेली, तर ती 2 चमचे टाकून घ्यायची आहे। आता इथं अर्धा लिंबू मी पिळून टाकून घेतलेला आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं काळं मीठही टाकून घ्यायचं आहे। आवडीनुसार आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे। आता आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे आणि आता आपण ही भेळ सगळी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत।
तर चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करत चालायचं आहे, म्हणजे सगळं साहित्य मुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि आपली भेळ एकदम छान अशी तयार होते। तर या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे। तर भेळ करत असताना थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स होतं। तर आता बघा किती छान आपली भेळ तयार झालेली आहे। तर तुम्ही यामध्ये चाट मसालाही टाकून घेऊ शकता, त्याने ही भेळ खूप छान टेस्टी लागते। आणि अजून एक तुम्ही यामध्ये पुदिन्याची हिरवी चटणी किंवा हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकून घेऊ शकता, त्याने अजूनच याची चव वाढते। तर आता आपली भेळ तयार आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये तिला सर्व करून घेणार आहे। तर संध्याकाळच्या लहान भुकेसाठी अशी मस्त चमचमीत ओली भेळ आपली तयार झालेली आहे। आता आपली भेळ टाकून झालेली आहे, त्यावर मी थोडेसे बारीक शेव, थोडेसे तिखट शेव, काकडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं साहित्य थोडं थोडं टाकून घ्यायचं। नंतर त्यावर चिंचगुळाची थोडीशी चटणी टाकून घ्यायची आहे आणि आपण जे लाल तिखट करून घेतलेलं होतं तेही टाकून घ्यायचं आहे। म्हणजे आपली जी भेळ आहे ती खूप दिसायला छान दिसते आणि खातानाही खूप छान टेस्टी लागते। तर बघू शकता किती छान दिसते। मी त्यावर थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठही टाकून घेतलेलं आहे। आता बघा किती छान आपली भेळ दिसते, रंग किती छान दिसतोय, एकदम चमचमीत झणझणीत अशी आपली खट्टी मिठी अशी आपली भेळ तयार झालेली आहे। भेळ म्हटली की खूप अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आणि वेगवेगळ्या भागात ही वेगवेगळी पद्धतही वापरतात। तर तुम्हाला कुठल्या प्रकारची भेळ आवडते आणि तुम्ही कुठून ही रेसिपी बघत आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक वेळा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भेळ आवडेल। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।